तुम्ही एखाद्या स्टार्टअप मध्ये जाऊन पहा, चांगली फंडेड स्टार्टअप असायला हवी. तिथे एकदम तुम्हाला सजलेले सवरलेले हेल्दी लोक त्यांच्या दाट काळभोर केसांसोबत दिसून येतील. ते तिथे एम्प्लॉईज आहेत आणि तिथून जर कोणी उजेडाच्या मन बाहेर निघाला तर तो फाउंडर आहे. यामुळे विद्रोह नाही होत. गुलामीची किंमत मोजावी लागते. तुम्ही जर प्रोफेशनल महिलांना पाहाल तर तिथे सुद्धा हेच असेल. 20 मधून 5च अशा असतील ज्या आपल्या देहाची काळजी करत असतील, ज्या मेहनती महिला असतील, ज्यांना बाहेर आपला रोजगार पण पाहायचा असतो, कामाचं बघायचं असतं आणि तिला घरातल्या कामाचं सुद्धा पाहायचं असेल. ती तुम्हाला नाही दिसणार की तिच्याकडे खूप वेळ आहे, की ती प्रत्येक आठवड्याला पार्लरमध्ये बसलेली आहे. तिला वेळच नसतो. तर ती आपलं साधं व्यक्तिमत्व घेऊन फिरत असते, साध्या कपड्यांमध्ये, साधा चेहरा, साध्या त्वचेसोबत. आणि या ज्या सोन्याच्या पिंजऱ्यातील महिला असतील यांना तुम्ही खूप सजलेलं सवरलेलं पाहाल. यामुळेच विद्रोह नाही होत. सजणं सवरणं हे मोठं टास्क आहे. खूप वेळ जातो यात. ज्याच्याकडे जीवनभर करण्यासाठी काही काम आहे तो कसं जाऊन 2 तास आपल्या चेहऱ्याची पॉलिश करत बसेल.